ओके स्टुडंट्स, वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन केमिस्ट्री. सो आज आपण स्टार्ट करत आहोत एक नवीन चॅप्टर, केमिकल इक्विलिब्रियम. ओके, इट इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट चॅप्टर्स आणि खूपच सोपा चॅप्टर आहे. ऍक्च्युली आय वॉज गोइंग टू स्टार्ट ऑर्गॅनिक पेरिसायक्लिक रिॲक्शन्स, पण हा चॅप्टर खूप छोटा आहे आणि मला असं वाटलं की हा मी कम्प्लीट करून टाकावा इलेक्ट्रोकेमिस्ट्री नंतर, कारण थोडाफार लिंक्ड आहे. सो मी आधी हा केमिकल इक्विलिब्रियम चॅप्टर कम्प्लीट करणार आहे आणि त्यानंतर वी विल स्टार्ट विथ पेरिसायक्लिक. ओके, फारच छोटा चॅप्टर आहे, सोपा चॅप्टर आहे आणि यातून प्रश्न येतात आपल्या एक्झाम मध्ये. ठीक आहे, रिसेंट 2020 मधून प्रश्न येऊन गेलाय केमिकल इक्विलिब्रियम मधून. सो अर्धा चॅप्टर आपण इलेक्ट्रोकेमिस्ट्री मध्ये कम्प्लीट करणार केमिकल इक्विलिब्रियम, आणि थोडा आपण थर्मोडायनामिक्स मध्ये कम्प्लीट करणार. ठीक आहे, सो जो पार्ट आता कम्प्लीट करायचा आहे तो मी 2-3 लेक्चर्स मध्ये कम्प्लीट करून टाकेल केमिकल इक्विलिब्रियमचा. त्या अगोदर काही स्टुडंट्सला या क्वेश्चन मध्ये डाऊट येत होता की कसं ओळखायचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल कुठलं, रिडक्शन पोटेन्शियल कुठलं. तर आधी आपण हा क्वेश्चन बघूया. ओके, हा आपण केलाय ऑलरेडी. इट वॉज आस्क्ड इन 2013. ओके, so given that the standard potential of Cu2 plus Cu and Cu plus Cu couples are plus 0.340 volts and plus 0.552 volts respectively, the standard potential of Cu2 plus and Cu plus couple is. तर तुम्हाला हे बघायचंय. तर कसं करणार तुम्ही यामध्ये बघा. हा जो रिडक्शन पोटेन्शियल आहे, ठीक आहे, काय आहे Cu2 प्लस, ते काय बनलंय Cu कॉपर. मग किती इलेक्ट्रॉन्स एक्सेप्ट केलं असणार, ऑब्व्हियसली 2 इलेक्ट्रॉन्स. आणि इथे मग हा काय रिडक्शन पोटेन्शियलच दिलाय ना, +2 पासून 0 जाते म्हणजे काय, हा रिडक्शन पोटेन्शियल दिलाय. तर किती दिलाय रिडक्शन पोटेन्शियल, 0.340 वोल्ट. ठीक आहे, आणि नेक्स्ट हा कपल दिलाय Cu प्लस ते Cu, राईट. तर ह्यामध्ये काय होणार, एक इलेक्ट्रॉन फक्त आपण ऍड करणार. तर इथे रिडक्शन पोटेन्शियल किती दिली नाहीत, हा पण रिडक्शन पोटेन्शियलच दिली नाहीत ना. किती दिली नाहीत, 522 वोल्ट, 0.522 वोल्ट. त्यांनी आपल्याला काय सांगितले नाहीत की तुम्ही ह्या कपलचं रिडक्शन पोटेन्शियल आम्हाला सांगा. काय होतं, Cu2 प्लस ते Cu प्लस. Cu2 प्लस ते Cu प्लस म्हणजे एक इलेक्ट्रॉनच घेतलं असणार, 2 प्लस आणि 1 मायनस, +1 होणार ना इथे. कळालं. आपल्याला ह्याचा फाइंड करायचं. तर कसं फाइंड करणार, तर आपण त्यासाठी फॉर्म्युला वापरलेला N3E03 इज इक्वल्स टू N1E01 प्लस N2E02. ठीक आहे, राईट. हा ह्याचा जो रिडक्शन, ह्याचं रिडक्शन 1 घेतलेला, ह्याला 2 घेतलेला, आणि ह्याचा जो फाइंड करणार त्याला 3 घेतलेला. ठीक आहे, सो E30 विल बी व्हॉट, N1E01 प्लस N2E02 अपॉन N3. ठीक आहे, N म्हणजे काय, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. सो फर्स्ट इक्वेशन मध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती, 2. मग N1 इथे किती होणार, 2. N2 किती होणार, इथे 1 इलेक्ट्रॉन आहे म्हणून इथे 1. आणि N3 किती होणार, इथे 1 इलेक्ट्रॉन आहे तर इथे काय होणार, N3 1. आता E01 आणि E02 कसा घ्यायचा, तर तुम्ही म्हणाल की इथे जे दिले डायरेक्टली तेच आपण व्हॅल्यूज पुट करायचे, पण असं आपण नाही करू शकत. तर का नाही करू शकत ते आपण बघूया. आता बघा, हा जो रिॲक्शन आलाय माझ्याकडे, हा जो माझा ओव्हरऑल रिॲक्शन भेटलाय, थर्ड हा जो रिॲक्शन भेटलाय तो कसा भेटला मला बघा. Cu2 प्लस, ठीक आहे, प्लस 2 इलेक्ट्रॉन गिव्हिंग Cu, आणि इथे काय झालंय, हा Cu प्लस प्लस 1 इलेक्ट्रॉन गिव्हिंग Cu, राईट. आणि ओव्हरऑल मध्ये मला काय पाहिजे, मला इथे राईट हँड साइडला Cu प्लस पाहिजे. मला राईट हँड साइडला काय पाहिजे, Cu प्लस. म्हणजे हा जो Cu प्लस आहे, ठीक आहे, तो मला काय घेऊन जायचंय, राईट हँड साइडला घेऊन जायचंय. कळालं, राईट. सो मला इक्वेशन ऍक्च्युअली मध्ये कशी लिहावी लागणार, Cu गिव्हिंग Cu प्लस प्लस 1 इलेक्ट्रॉन. ठीक आहे, हा एक मेथड आहे. आणि दुसरा मेथड मी जो तुम्हाला सांगितलेला, ठीक आहे, जो मी तुम्हाला सांगितलेला तो कसा आहे बघा. हा थोडा कन्फ्युजिंग आहे म्हणून मी तुम्हाला हा सांगितला नव्हता. मी कुठला सांगितलेला तुम्हाला,
ओके, मी तुम्हाला काय सांगितलेलं, हे रिडक्शन पोटेन्शियल्स वरती बघायचं. हे बघा, कुठलीही रिॲक्शन व्हायला एक रिॲक्शन ऑक्सिडेशन पाहिजे आणि दुसरी रिॲक्शन काय पाहिजे, रिडक्शन, है ना. तर आता ह्या दोघांमध्ये ऑक्सिडेशन जास्त कोण प्रेफर करणार आणि रिडक्शन जास्त कोण प्रेफर करणार हे आपण बघायचंय. ठीक आहे. तर आता ह्या दोघांमध्ये जास्त व्हॅल्यू कोणाची आहे, या सेकंड रिॲक्शनची व्हॅल्यू जास्त आहे, है ना. ह्याची व्हॅल्यू काय, 0.522, म्हणजे ही व्हॅल्यू जास्त आहे. मग ज्याचं रिडक्शन पोटेन्शियलची व्हॅल्यू जास्त आहे तो ऑब्व्हियसली काय देणार, तो रिडक्शन देणार, है ना. आणि जर ह्या दोघांना कम्पेअर केलं, मी काय शब्द वापरते, कम्पेअर. जर मी ह्या दोघांना कम्पेअर केलं तर हा रिडक्शन देणार का, कारण ह्याची रिडक्शन पोटेन्शियलची व्हॅल्यू ह्याच्या कम्पॅरिझन मध्ये जास्त आहे. मग हा काय देणार, हा काय देणार, ऑक्सिडेशनच देणार. हा काय देणार, ऑक्सिडेशन देणार. कळालं, समजलं. कारण कुठल्याही आपण जेव्हा रिॲक्शन लिहितो, एक ऑक्सिडेशन रिॲक्शन लिहितो, एक रिडक्शन, आणि त्याच्यानंतर आपल्याला हे थर्ड रिॲक्शन ओव्हरऑल रिॲक्शन भेटतं. कळालं. मग आता इथे काय झालं, याची रिडक्शन पोटेन्शियलची व्हॅल्यू जास्त असल्यामुळे हा रिडक्शनच देणार, हा रिडक्शनच देणार. पण हा काय देणार, ह्याची कमी आहे ना व्हॅल्यू, मग हा काय देणार, हा ऑक्सिडेशन देणार. कळालं. मग मी ह्या रिॲक्शनला ऑक्सिडेशनच्या फॉर्म मध्ये लिहिते, का, कारण ह्याची व्हॅल्यू कंपॅरेटिव्हली सेकंड रिॲक्शन पेक्षा कमी असल्यामुळे, E0 ची व्हॅल्यू कमी असल्यामुळे हा प्रेफर काय करतोय, ऑक्सिडेशन. मग मी याचं रिॲक्शन कसं लिहिते, मग मी याचं रिॲक्शन असं लिहिते. ओके, आधी जसं लिहिलेलं त्याचं ऑपोजिट करून लिहिते. ओके, C2++2 इलेक्ट्रॉन्स. ओके, आणि आता ह्याची साइन पण काय होणार, हे पण काय होणार, ऑक्सिडेशन. आणि ह्याची साइन मग आता ऑक्सिडेशनच्या फॉर्म मध्ये लिहायचं ना. आधी क्वेश्चन मध्ये काय, रिडक्शनच्या फॉर्म मध्ये दिलेलं, क्वेश्चन मध्ये काय दिलेलं, हे रिडक्शनच्या फॉर्म मध्ये दिलेलं ना, हे रिडक्शनच्या फॉर्म मध्ये दिलेलं, राईट. मला ऑक्सिडेशनच्या फॉर्म मध्ये करायचंय, मग मी काय करणार, इथे मायनसची साइन टाकणार. कळालं. मग तुमचं E01 ची व्हॅल्यू ही झाली -0.340, E02 ची व्हॅल्यू ही झाली. कळालं. N1 किती झाले, 2 इलेक्ट्रॉन्स, N2 1 इलेक्ट्रॉन आणि N3 1 इलेक्ट्रॉन. आणि तुम्ही सर्व सबस्टिट्यूट केलं तर तुम्हाला व्हॅल्यू काय भेटणार, E03 ची व्हॅल्यू भेटणार. ठीक आहे. जर तुम्हाला अजून काही डाऊट्स असतील तर तुम्ही विचारू शकता. आणि जो पण फायनल आन्सर येणार त्याची व्हॅल्यू आपल्याला इन्व्हर्स करून लिहायची आहे, कारण आपल्याला रिॲक्शन मध्ये Cu2+ राईट हँड साइडला पाहिजे, बघा इथे लेफ्ट हँड साइडला पाहिजे, आणि ते राईट हँड साइडला. मग जो पण आन्सर येणार तो आपल्याला मायनस करून लिहावा लागेल. ठीक आहे. ही एक पद्धत झाली. कळालं. दुसरी पद्धत मी तुम्हाला सांगते, जर कोणाला समजलं नसेल तर दुसरी पद्धत पण आहे आपल्याकडे, ती मी तुम्हाला सांगते. ओके, कसं करायचं परत एकदा सांगते बघा. Cu2+ Cu, ओके, +2 इलेक्ट्रॉन्स, E0 रिडक्शन व्हॅल्यू इज इक्वल टू 340 व्होल्ट. कळालं. आणि दुसरं Cu+ गिव्हिंग Cu 1 इलेक्ट्रॉन आणि E0 रिडक्शन व्हॅल्यू किती येते, 0.522 व्होल्ट्स. ठीक आहे. आपल्याला रिॲक्शन काय पाहिजे, Cu2+ ते Cu+ म्हणजे 1 इलेक्ट्रॉन. आपल्याला हे रिॲक्शन पाहिजे. आपल्याला हे रिॲक्शन कसं भेटणार, बघा. Cu2+ राईट हँड साइड, इथे लेफ्ट हँड साइडला, इथे पण Cu2+ लेफ्ट हँड साइडला. त्यानंतर इथे 1 इलेक्ट्रॉन आले, तिथे त्यानंतर इथे Cu+ कुठे आहे, राईट हँड साइडला, पण इथे Cu+ कुठे आहे, लेफ्ट हँड साइडला. तर त्याला राईट हँड साइडला घेऊन जायचंय, तर काय करावं लागेल, हे रिॲक्शन उलट लिहावं लागेल मला, हे रिॲक्शन उलट लिहावं लागेल. उलट लिहिलं मी रिॲक्शन, जे आधी रिॲक्टंट होतं ते प्रोडक्ट झालंय, आणि जे आधी प्रोडक्ट होतं ते रिॲक्टंट झाले. ठीक आहे. हे रिॲक्शन उलट लिहिलं तर ह्याची साइन पण मला ऑपोजिट करावी लागणार. आता बघा, Cu2+ इथे आहे, कळालं. Cu+ पण इथेच आहे. हे Cu+ राईट हँड साइडला, इथे पण Cu+ राईट हँड साइडला, इथे Cu2+ आणि इथे Cu2+ तसंच्या तसं आहे. ठीक आहे. 2 इलेक्ट्रॉन्स मधून 1 इलेक्ट्रॉन गेलं तर किती राहिलं, 1 इलेक्ट्रॉन. मग आता आपल्याला काय करायचंय,
हा आन्सर हे सबस्टिट्यूट करायचंय. ओके, इथे E01 ची व्हॅल्यू ही आहे आणि E02 ची व्हॅल्यू ही आहे. ठीक आहे, आणि अकॉर्डिंगली तुम्ही जर सॉल्व्ह केलं, E03 is equals to N1 E01 plus N2 E02 upon N3. N1 किती आहे इथे? 2 आहे ना N1, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन फर्स्ट रिएक्शन 2. E01 ची व्हॅल्यू किती आहे? 0.340 प्लस N2 ची व्हॅल्यू किती आहे इथे? 1 इलेक्ट्रॉन म्हणजे 1 इंटू E02 ची व्हॅल्यू किती घेतली मी इथे? -0.522. ओके, अपॉन N3. N3 किती आहे? N3 म्हणजे थर्ड रिएक्शन मध्ये किती इलेक्ट्रॉन आहे? 1. सो अपॉन 1. ओके, हे सॉल्व्ह करा. हे सॉल्व्ह करून जो आन्सर भेटेल तो तुमचा काय असणार? तो तुमचा फायनल आन्सर असणार. ठीक आहे, अंडरस्टूड? असे दोन पद्धतीने तुम्ही हा रिएक्शन सॉल्व्ह करू शकता. Okay, so today we will start with chemical equilibrium. Chemical equilibrium. So ह्यामध्ये आपण आज आपण स्टडी करणार आहोत इक्विलिब्रियम कॉन्स्टंट्स. ठीक आहे, आता मी एक रिएक्शन लिहिलं A+B इन इक्विलिब्रियम विथ C+D. तर ह्याचं इक्विलिब्रियम कॉन्स्टंट कसं लिहिणार? इक्विलिब्रियम कॉन्स्टंट काय असतं? कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. इक्विलिब्रियम कॉन्स्टंट काय असतं? कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. म्हणजे इथे प्रोडक्ट काय आहे? C आणि D. ओके, हे स्क्वेअर ब्रॅकेटचा अर्थ काय? कॉन्सन्ट्रेशन अपॉन रिएक्टंट A आणि B. कळालं? सो इक्विलिब्रियम कॉन्स्टंट काय? दिस. ओके, आता आपण इक्विलिब्रियम कॉन्स्टंटला Kc पण लिहितो. का? कारण इक्विलिब्रियम कॉन्स्टंट विथ रेफरन्स टू कॉन्सन्ट्रेशन, कारण इथे आपण कॉन्सन्ट्रेशन मेन्शन करतोय ना, म्हणून आपण काय लिहितो? त्याला Kc लिहितो. ओके, इक्विलिब्रियम कॉन्स्टंट विथ रिफर टू कॉन्सन्ट्रेशन. आता जर हेच गॅस असते, समजा हा A जो आहे तो गॅस असता, B पण गॅस असता, C पण गॅस असता, D पण गॅस असता, तर केस C च्या जागी आपण काय लिहिलं असतं? Kp. कळालं? इक्विलिब्रियम कॉन्स्टंट विथ रिस्पेक्ट टू प्रेशर. ओके, मग इथे C, कॉन्सन्ट्रेशन ऑफ C च्या जागी काय आलं असतं? Pc, म्हणजे प्रेशर ऑफ C. ठीक आहे, कारण गॅस आहे ना, गॅस कधी कॉन्सन्ट्रेशन मध्ये नाही आपण त्याला क्वांटिफाय करत, आपण प्रेशरच्या टर्म्स मध्ये त्याला क्वांटिफाय करतो. सो Pc इंटू PD अपॉन PA इंटू PB. कळालं? Kc आणि Kp काय असतं? ते इक्विलिब्रियम कॉन्स्टंट विथ रिस्पेक्ट टू कॉन्सन्ट्रेशन, इक्विलिब्रियम कॉन्स्टंट विथ रिस्पेक्ट टू प्रेशर. आणि विथ रिस्पेक्ट टू प्रेशर कधी येणार? गॅसेस मध्ये. आणि विथ रिस्पेक्ट टू कॉन्सन्ट्रेशन कधी येणार? सोल्युशन्स मध्ये. ठीक आहे, आता जर तुम्हाला Kp ला Kc च्या टर्म्स मध्ये लिहायचं असेल तर कसं लिहिणार? रिलेशन बिटवीन Kp and Kc. So what is the relation between Kp and Kc? What is Kc? Kp is Kc into RT raised to delta N. कळालं? आता कुठल्याही फॉर एक्झाम्पल तुम्हाला Kc मध्ये आन्सर येत असेल, ठीक आहे, सोल्युशन्स आहे, मग तुम्ही Kc मध्येच आन्सर हे का काढणार? पण क्वेश्चन मध्ये विचारलंय की सोल्युशन्स आहे तरी पण Kp मध्ये आन्सर सांगा, तर तुम्ही काय वापरणार? हे रिलेशन वापरणार. Kp इज इक्वल टू Kc RT रेस टू डेल्टा N. कळालं? आता मी एक सोपं एक्झाम्पल घेते हे प्रूव्ह करण्यासाठी. हे बघा, दोन एक्झाम्पल्स आहेत. आता हे गॅसेस आहेत, ठीक आहे. सो गॅसेसचं काय येणार? ऑब्व्हियसली Kp येणार, राईट. सो कसं लिहायचं? Kp इज इक्वल्स टू Kc RT रेस टू डेल्टा N. कळालं? आता डेल्टा N इथे काय आहे? Kc तर तुम्हाला समजलं इन टर्म्स ऑफ कॉन्सन्ट्रेशन. R म्हणजे काय? गॅस कॉन्स्टंट, युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. T म्हणजे काय? आपला टेम्परेचर. आणि डेल्टा एन काय असतो? डेल्टा एन इज इक्वल्स टू नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅशियस प्रोडक्ट, नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅशियस प्रोडक्ट मायनस नंबर ऑफ मोल्स ऑफ
number of moles of gaseous reactant. ओके, सो दिस इज प्रोडक्ट मायनस रिएक्टंट आणि कंपल्सरी गॅशियसच असलं पाहिजे. तर आता आपण आधी डेल्टा एन फाइंड करूया. सो डेल्टा एन किती येणार इथे, प्रोडक्ट किती आहे गॅशियस प्रोडक्ट 2 मोल्स. सो 2 मायनस नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅशियस रिएक्टंट. गॅशियस रिएक्टंट्स किती 2 आहेत इथे, 1 आणि 1 है ना. इथे काय नाही म्हणजे 1, इथे काय नाही म्हणजे 1. सो 1 + 1. सो 2 मायनस 1 + 1 किती 2. सो डेल्टा एन किती आला 0. सो केपी ची व्हॅल्यू काय येणार, केपी ची व्हॅल्यू येणार केसी इंटू आरटी रेस टू डेल्टा एन. पण डेल्टा एन ची व्हॅल्यू किती आली मला 0. आणि एनिथिंग रेस टू 0 इज व्हॉट, एनिथिंग रेस टू 0 इज व्हॉट 1. आपण शिकलोय मॅथ्स मध्ये. सो केपी विल बी इक्वल टू केसी, कारण ह्याची व्हॅल्यू काय आली, आरटी रेस टू 0 काय येणार 1. सो केपी इज इक्वल्स टू केसी. कळालं. सो जी व्हॅल्यू केसी ची दिलेली तुम्हाला इक्वेशन मध्ये तीच व्हॅल्यू केपी ची सुद्धा असणार. कळालं. आता परत हा सेकंड इक्वेशन, अजून एक एक्झाम्पल करूया. इथे पण सेम आधी डेल्टा एन फाइंड करावा लागणार. डेल्टा एन किती आहे, नंबर ऑफ गॅशियस प्रोडक्ट मायनस नंबर ऑफ गॅशियस रिएक्टंट. गॅशियस प्रोडक्ट किती आहे 2 मायनस नंबर ऑफ गॅशियस रिएक्टंट किती आहे, ते काय नाही म्हणजे 1. सो 1 + 3. सो 2 मायनस 4 which is equal to -2, right? So Kp will be what, Kc RT raised to delta n. Delta n किती आला -2. कळालं. So Kp will be what, Kc upon RT square. कारण -2 आहे ना, पॉझिटिव्ह करण्यासाठी काय करावं लागतं, डिनॉमिनेटर मध्ये घेऊन जावं लागतं. कळालं. सो हे सोपं इक्वेशन आलं. सो जी पण केसी ची व्हॅल्यू दिली असणार अपॉन आर टी स्क्वेअर केलं तर तुम्हाला काय व्हॅल्यू भेटणार, केपी ची व्हॅल्यू भेटणार. कळालं, समजलं. एवढं सोपं आहे. आता हे रिएक्शन्स बघा. आता इथे बघा, हा जो एक फर्स्ट रिएक्शन आहे, ए + बी इन इक्विलिब्रियम विथ सी + डी. ओके, तर ह्याचा जो इक्विलिब्रियम कॉन्स्टंट आहे तो काय आहे K1. आणि सेकंड रिएक्शन बघा, C + D इक्विलिब्रियम विथ E + F. ह्याचा जो इक्विलिब्रियम कॉन्स्टंट आहे तो काय आहे K2. ओके, आणि तुम्हाला सांगितलंय एक ओव्हरऑल रिएक्शन दिली आहे, ही एक ओव्हरऑल रिएक्शन दिली आहे तुम्हाला. ठीक आहे, आणि ह्याचा इक्विलिब्रियम कॉन्स्टंट सांगितलंय काय आहे K3. तर आता ही जी ओव्हरऑल रिएक्शन आहे त्याचा इक्विलिब्रियम कॉन्स्टंट किती असणार. ओके, तर तुम्हाला काय करावं लागेल, K1 आधी आपण लिहूया. ठीक आहे. सो K1 काय असणार, K1 किती असणार, CD कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. ठीक आहे. K2 किती असणार, EF कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. तर आता ह्या दोघांमधून आपण K3 ची व्हॅल्यू काढू शकतो का, K3 ची व्हॅल्यू कशी काढणार बघा. जर मी K1 इंटू K2 केलं तर K3 किती येणार, आधी आपण बघूया K3 किती येतं. ठीक आहे, नंतर मग तुम्हाला हे समजेल. K3 किती येणार, EF अपॉन A आणि B. ओके, ही व्हॅल्यू पाहिजे तुम्हाला K3 ची. तर K3 ची व्हॅल्यू K1 इंटू K2 करून येईल का, K1 इंटू K2 करून येईल का, करून बघूया आपण. K1 लिहिते CD AB इंटू K2 लिहिते EF अपॉन CD है ना. CD न्यूमरेटर डिनॉमिनेटर कॅन्सल होतात. काय उरलं, EF अपॉन AB, EF अपॉन AB. मग आलं की नाही, K1 इंटू K2 केलं तर आन्सर किती येतंय, K3 चा आन्सर येतोय. कळालं. मग क्वेश्चन कसं होऊ शकतो, क्वेश्चन मध्ये K1 ची व्हॅल्यू दिली असेल, K2 ची व्हॅल्यू दिली असेल आणि सांगितलं असेल, आणि हे रिएक्शन दिलं असेल. ठीक आहे, आणि सांगितलं असेल की K3 ची व्हॅल्यू फाइंड करा. तर कसं करणार, सिंपल आहे, K1 इंटू K2 करायचं. ठीक आहे, समजा K1 ची व्हॅल्यू दिली असेल 5 आणि K2 ची व्हॅल्यू दिली असेल 2, तर K3 ची व्हॅल्यू किती येणार, 5 इंटू 2 दॅट इज 10. कळालं. आणि अजून एक गोष्ट, काय इक्विलिब्रियम कॉन्स्टंटची युनिट असणार,
नाही का? कारण दोन्ही पण कॉन्सन्ट्रेशन टर्म्स आहेत ना, न्यूमरेटर मध्ये पण कॉन्सन्ट्रेशन टर्म, डिनॉमिनेटर मध्ये पण कॉन्सन्ट्रेशन टर्म, मग ते काय होणार, कॅन्सल आउट होणार. म्हणून इक्विलिब्रियम कॉन्स्टंटची कुठलीच युनिट नसते. ओके, दॅट्स अ कॉन्स्टंट. समजलं? आता आपण इथे एक रिॲक्शन बघूया. हे रिॲक्शन बघूया. ए प्लस बी गिव्हिंग सी डी, ई प्लस एफ गिव्हिंग सी डी. कळलं? आणि आपलं ओव्हरऑल रिॲक्शन हेच आहे, आपल्याला ह्याच फाइंड करायचंय, ई प्लस एफ, म्हणजे आपल्याला ह्याच K3 फाइंड करायचंय. तर कसं करणार आहे यामध्ये बघूया. K1 किती येत होता इथे, सी डी अपॉन ए बी. ठीक आहे. इथे K2 किती येत होता, सी डी अपॉन EF. ओके. आणि आपल्याला K3 पाहिजे, K3 पाहिजे. K3 काय आहे, EF अपॉन AB. राईट? इज इट क्लिअर? आता हा कसा येणार, K3 कसा येणार बघूया आपण. मी काय करते, K1 डिवाइड बाय K2 डिवाइड करते आता. सो K1 काय होता माझा, K1 काय होता, CD अपॉन AB. डिवाइड करायचं आहे ना, डिवाइड. ओके, डिवाइड बाय K2. K2 किती आहे, CD अपॉन EF. राईट? हे डिवाइड करायचं. तर डिवाइड कसं करतो आपण, डिवाइड जर करायचं असेल तर काय करतो आपण, हे आपण केलंय, काय करतो, डिवाइड करायचं असेल तर मल्टिप्लाय करायचं. ओके, मल्टिप्लाय करायचं. आणि हे जे लिहिलंय ना आपण, हे जे सेकंड टर्म, त्याला उलट करायचं. न्यूमरेटर डिनॉमिनेटर मध्ये जाणार, डिनॉमिनेटर न्यूमरेटर मध्ये जाणार. काल म्हणजे EF न्यूमरेटर मध्ये जाणार आणि CD डिनॉमिनेटर मध्ये जाणार. सो EF न्यूमरेटर मध्ये आणि CD डिनॉमिनेटर मध्ये. कळलं? मग CD आणि CD कॅन्सल झाला. सो EF अपॉन AB तोच आन्सर भेटला. कळालं? मग आता तुम्ही म्हणाल की इथे तुम्हाला कसं कळालं की मल्टिप्लाय करायचं आणि इथे डिवाइड करायचं सो दॅट K3 भेटेल आपल्याला. ठीक आहे, तर खूप सोपं आहे. बघा हे रिॲक्शन कसं आलंय, हे रिॲक्शन, हे जे ओव्हरऑल रिॲक्शन आलं, हे ओव्हरऑल रिॲक्शन आहे. ठीक आहे, हे मला कसं भेटलं बघा, ओव्हरऑल रिॲक्शन कसं भेटलं मला. इथे A प्लस बी, C प्लस डी, C प्लस डी, E प्लस एफ. ठीक आहे, आता इथे बघा, हे मी तुम्हाला जेव्हा आपण इलेक्ट्रोकेमिस्ट्री करत होतो तेव्हाच सांगितलेलं की इकडचा राईट हँड टर्म आणि इकडचा लेफ्ट हँड टर्म कॅन्सल होऊ शकतो, इकडचा लेफ्ट हँड टर्म आणि इकडचा राईट हँड टर्म कॅन्सल होऊ शकतो. मग हा C आणि D जाणार, C आणि D जाणार. ओव्हरऑल रिॲक्शन तेच आलं की नाही बघा, A प्लस बी, E प्लस एफ, E प्लस एफ. हेच आलं की नाही ओव्हरऑल रिॲक्शन. म्हणजे मी इथे काय केलं, काय नाही केलं, फक्त ऍड केलं, दोन्ही रिॲक्शन्स ऍड केले. राईट? ऍडच केले ना, कारण मी काही टर्म चेंज वगैरे नाही केला, ऍड केले. तर जेव्हा ओव्हरऑल रिॲक्शन ऍड करून भेटतं, लक्षात ठेवा, जेव्हा ओव्हरऑल रिॲक्शन ऍड करून भेटतं तेव्हा त्याच्या इक्विलिब्रियम कॉन्स्टंटला मल्टिप्लाय करावं लागतं K3 भेटण्यासाठी. आणि इथे बघा हे रिॲक्शन मला कसं भेटलं बघा, A प्लस बी, C प्लस डी, E प्लस एफ, C प्लस डी. आता बघा इथे A प्लस बी तर आहे, पण E प्लस एफ जो इथे आहे राईट हँड साइडला, तो इथे लेफ्ट हँड साइडला आहे. मग मला काय करावं लागेल, मायनस करावं लागेल ना, जसं आपण इथे केलेलं ना, इथे केलेलं ना मी मायनस केलेलं. आठवतंय का मायनस केलेलं, कारण मला हा CU प्लस या बाजूला पाहिजे होता राईट हँड साइडला. तसंच मला इथे पण करावं लागेल. E प्लस एफ मला राईट हँड साइडला पाहिजे, माझ्या ओव्हरऑल रिॲक्शन मध्ये राईट हँड साइडला आहे. मग काय करावं लागेल, मला ह्याला इथे घेऊन जावं लागेल आणि ह्याला इथे, म्हणजे मी रिव्हर्स करते, ह्यांना ऑपोजिट करते, म्हणजे मला मायनसची साईन टाकावी लागेल इथे. कळालं? मग मायनसची साईन टाकल्यावरती जर रिॲक्शन येत असेल तर तेव्हा K3 पाहिजे असेल तर K1 डिवाइड बाय K2 करावं लागतं. ठीक आहे, म्हणजे प्लस येत असेल, प्लस करून ओव्हरऑल रिॲक्शन येत असेल तर K3 विल बी व्हॉट, K1 इंटू K2. आणि जर मायनस करून ओव्हरऑल रिॲक्शन येत असेल तर K3 विल बी K1 बाय K2. कळालं? प्लस केव्हा करायचं, मायनस केव्हा करायचं, समजलं ना? आता मी जर हे रिॲक्शन आता उलट करून असं लिहिलं बघा, मायनस करून लिहिलं म्हणजे C प्लस डी मी तिथे घेऊन गेली,
ओके, हे बघा मी इथे लिहिते A प्लस बी गिव्हिंग C प्लस डी. ओके, आणि आता हे रिएक्शन मायनस केलं ना, मग C प्लस डी गिव्हिंग E प्लस एफ. ह्याला काय केलं मी, उलट लिहिलं इथे, राईट. आता बघा CD 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 कॅन्सल झालं. ओके, ओव्हरऑल रिएक्शन काय भेटलं, A प्लस बी गिव्हिंग E प्लस एफ, है ना. सेम तसंच कळालं. म्हणजे मायनस असेल तेव्हा लक्षात ठेवा डिवाइड येणार, आणि प्लस असेल तेव्हा लक्षात ठेवा काय येणार, मल्टिप्लिकेशन. आता हे रिएक्शन बघा, हा रिएक्शन प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे फ्रॉम CSIR ने. ठीक आहे, आय थिंक इन 14-15 मधला क्वेश्चन आहे, नॉट शुअर. ओके, बट इट्स अ प्रिव्हियस इयर क्वेश्चन. तर इथे त्यांनी व्हॅल्यू ऑफ K3 विचारली नाही. तर आपल्याला काय करायचं नाही, आपल्याला फक्त बघायचंय की आपला हा K3 आला कसा आला आपला K3 मध्ये रिएक्टंट मध्ये काय, N2O4. ओके, आता इथे N2O4 कुठे दिसतंय, ओके, सेकंड रिएक्शन मध्ये दिसतंय. हा फर्स्ट रिएक्शन आहे, ह्याचा K1 असणार, ह्याचा K2 आणि ह्याचा K3. ओके, तर सेकंड रिएक्शन मध्ये मला N2O4 दिसतंय, पण इथे हा रिएक्टंट मध्ये आणि इथे तर हा प्रोडक्ट मध्ये, म्हणजे मला याला उलट करावं लागणार ना मला ह्याला. म्हणजे मला काय करावं लागणार, ह्याचं रिव्हर्स करावं लागणार. ओके, ह्याला रिव्हर्स करावं लागणार. आणि त्यानंतर इथे बघा N2 प्लस 2O2. ओके, हे कुठे दिसतंय तुम्हाला, K1 मध्ये दिसतंय. पण K1 इथे तर हे प्रोडक्ट मध्ये, आणि K1 मध्ये तर हे रिएक्टंट मध्ये, N2 प्लस 2O2. म्हणजे मला K1 ला पण काय करावं लागणार, रिव्हर्स करावं लागणार. सो K3 कसा भेटलाय, या दोघांना रिव्हर्स करून K1 आणि K2 ला. कळतंय K3 कसा भेटला, दोघांना पण रिव्हर्स करून. रिव्हर्स म्हणजे काय, रेसिप्रोकल. कळालं, समजलं. K1 इंटू K2 करून होणार का, हे इंटू केव्हा होतं, जेव्हा आपल्याला ऍड करायचं असेल तेव्हा. पण ह्याला जर मी ऍड केलं तर काहीतरी मला भलतंच रिएक्शन भेटणार ना. ह्याला जर ऍड केलं तर काय रिएक्शन, N2 प्लस 2O2 प्लस 2N2O असं भेटणार. डिवाइड तर करू शकत नाही. डिवाइड म्हणजे केव्हा होतं, जेव्हा मायनस करायचं असेल तर. मायनस केलं आणि हा इथे येईल आणि हा इथे येईल फक्त, है ना. K1 डिवाइड बाय K2 केलं तर फक्त एकच रिव्हर्स होणार, पण इथे तर दोन्ही रिव्हर्स मध्ये पाहिजे होते मला, मग दोघांना डिवाइड करावं लागेल. म्हणून K1 इंटू K2, 1/K1 इंटू K2. सो आन्सर काय झाला आपला डी. कळालं, किती सोपं आहे हे. फक्त आपल्याला ओव्हरऑल रिएक्शन बघायचं आपलं काय आहे K3चं, आणि अकॉर्डिंगली ऍडजस्ट करायचं. समजलं. ओके, सोपं आहे, राईट. आता तुम्हाला जर प्रूफ करायचं असेल की कसं आलं, तर ते पण आपण प्रूफ करू शकतो. बघा K3 काय आहे, K3 कसं लिहिणार मी, N2O2. आता हा जो 2 आहे ना स्टुडंट्स, तो इथे वरती जाणार. ठीक आहे, अपॉन N2O4. कळालं, म्हणजे मला ओव्हरऑल हे पाहिजे K3. आता 1/K1 इंटू K2 ना. सो K1 आधी लिहूया आपण. K1 काय होणार, N स्क्वेअर अपॉन N2O2 स्क्वेअर. ओके, हा K1 होता, इंटू K2 किती आहे, N2O4 अपॉन NO2 चा स्क्वेअर. K2 बघा, N2O4 अपॉन NO2 चा स्क्वेअर. मी सांगितलेलं ना, हे काय जातं, याच्यामध्ये जातं पॉवर मध्ये, राईट. जो स्टॉइशियोमेट्रिक कोएफिशियंट आहे तो पॉवर मध्ये जाणार. तर काय काय कॅन्सल होणार, हे आणि हे कॅन्सल झालं, है ना. मग काय राहिलं इथे, 1/N2O4 N2 आणि O2 स्क्वेअर. 1/, ना, म्हणजे रेसिप्रोकल जर आपण घेतलं 1/च, तर काय होणार, हेच होणार ना रेसिप्रोकल घेतल्यावरती. सो K3 विल बी व्हॉट, 1/K1 इंटू K2. कळाला, राईट. हे आपण अशा प्रकारे प्रूफ पण केलंय की आपला आन्सर राईट आलेला आहे. आता हे रिएक्शन बघूया, हे पण खूप सोपं आहे, सेम तसंच आहे.
ओव्हरऑल रिॲक्शन बघा. काय करायचं ना, आपण ओव्हरऑल रिॲक्शन फक्त बघायचं. CH4 राईट हँड साइडला पाहिजे होता, हो राईट हँड साइडला आहे. ठीक आहे. वॉटर पण राईट हँड साइडला आहे. CO कार्बन मोनॉक्साइड, सॉरी हे लेफ्ट हँड साइड बोलते. CH4 लेफ्ट हँड साइडला, इथे पण लेफ्ट हँड साइडला, वॉटर लेफ्ट हँड साइड, वॉटर लेफ्ट हँड साइड. CO राईट हँड साइड, ओके, पण इथे CO लेफ्ट हँड साइडला आहे, म्हणजे हा K1 होता, हा K2, म्हणजे ह्याला रिव्हर्स करावं लागणार. फक्त ह्याला रिव्हर्स करा. मग केलं ह्याला रिव्हर्स. रिव्हर्स म्हणजे काय, 1/K2. रिव्हर्स करणे म्हणजे काय, रेसिप्रोकल करणे 1/K2 है ना. आणि हा तसाच्या तसाच राहणार, म्हणजे हा असाच राहणार. सो K1/K2. आन्सर काय आला, K1/K2. किती सोपं आहे. कळालं. रिव्हर्स कोणाला करायचं फक्त ते बघायचं. तो जो रिव्हर्स मध्ये आहे तो डिनॉमिनेटर मध्ये येणार, आणि हा तर तसंच्या तसंच राहणार, म्हणजे वरती काय येणार, हा K1 तर तसंच राहणार. रिव्हर्स कोणाला करायचं ते बघायचं फक्त.